नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफन ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफन ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफन ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या
धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने
वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं
आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि सातव्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेला धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि सातव्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेला धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि सातव्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेला धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर,
सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण
ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेला धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे. ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे. यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता. 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे. अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेला धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे. ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे. यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता. 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे. अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेला धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे. ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे. यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता.
6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेला आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेला धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेला आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेला धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेला धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफन ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफन ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफन ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे।
ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने
वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं
आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि सातव्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि सातव्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि सातव्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर,
सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे। ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे। यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता। 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे। अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण
ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांच्यासह हिंदी सिनेमातील लोकप्रिय निर्मिती संस्था असलेल्या धर्मा प्रोडक्शननी केलेली आहे. ए रे रे पैसा 3 मध्ये कॉमेडियनची ट्रिपल धमाल असून मोठ्या गोंधळाची रंजक कहाणी उघडणार आहे. यावेळी 5 कोटीचा आर्थिक घोटाळा असणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहायला रंजक असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाचे 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाचं कलेक्शन केलं होतं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 5 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाखाचा गल्ला जमवला होता. 6व्या दिवशी या चित्रपटाने 3 लाख रुपये कमवलेले आहे आणि 7व्या दिवशी 4 लाख रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाचे नेट कलेक्शन 78 लाख रुपये झालेले आहे आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 71 लाखाचा वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे. अन्ना, आदित्य, बबली आणि सनी या भन्नाट पात्रांचा नवा आर्थिक घोटाळा आणि त्यांच्या भोवती फिरणारे हास्याची गुफण ए रे रे पैसा 3 या सिनेमात पाहायला मिळणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर